युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आणि उपकरणांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। इलेक्ट्रॉनिक उत्पादनांकरिता लागणाऱ्या चिप, बॅटरी यांच्या आयातीवर मोठा परिणाम झालाय। लॅपटॉपच्या किमती वाढल्या असून येत्या काळामध्ये मोबाईल मार्केटवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे याचा परिणाम तुमच्या आमच्या घरात असणाऱ्या गॅसवर तर झालाच आहे, मात्र माझ्या आजूबाजूला जे तुम्ही बघताय या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सुद्धा हा परिणाम दिसायला लागलेला आहे। लॅपटॉपच्या किमती जवळपास 5 ते 6 हजारांनी वाढताना बघायला मिळतात। आता तुम्ही म्हणाल की असं का, तर यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप असतील किंवा बॅटरी असतील या आयात कराव्या लागतात आणि त्यामुळेच आपल्याला जवळपास 25,000 कोटी रुपये इतकं नुकसान या मार्केटला होण्याची शक्यता आहे। विशेषतः स्मार्टफोन उत्पादनासाठी लागणारे अनेक घटक हे चीन, तैवान, दक्षिण कोरिया आणि मध्य पूर्वेतल्या काही भागांमधून येतात। या मार्गावर युद्धामुळे जो तणाव निर्माण झाला आहे, जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण झालेले आहेत, सोबतच विमा खर्च सुद्धा वाढलेला आहे, त्याच्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे। केवळ लॅपटॉपच नाही तर या ठिकाणी असलेले इतर जे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे बघायला मिळत आहेत, यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतोय। विशेषतः इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठी लागणाऱ्या चिप, बॅटरी यावर सुद्धा परिणाम होतोय। वेगवेगळ्या ब्रँड्सचे जी उत्पादनं आहेत त्यांच्या पुरवठ्यावरती आता परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे असणारे काही ग्राहक आहेत, त्यांना आपण विचारूयात की त्यांना हा परिणाम खरोखर जाणवतोय का। जर 10 ते 12 दिवस आणखी हे युद्ध सुरू राहिलं तर कदाचित गॅसचं सिलेंडर हे तर संपतच आलेलं आहे, मात्र घरात लागणाऱ्या जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत वापराच्या गरजेच्या त्याच्या किमतीवरती आणि पुरवठ्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतोय। हो, होईल ना मग, कारण लोकांना गॅस भेटत नाही अजिबात। 2-2 दिवस उभे आहेत सगळे आमच्या इथे, म्हणजे सिलेंडरसाठी। एक गॅस संपून दुसरा गॅससुद्धा घरात नाही आहे। लोक जेवण करणार की घरात मुलं बघणार। गॅस घ्यायला गेलीत तर घरामध्ये मुलं असतात ना लहान लहान, मग त्यांना बघणार की गॅस घ्यायला जाणार। इंडक्शन शेगडी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल तुमच्या बाजूला असलेला मिळत नाही आहेत, इंडक्शन पण मिळत नाही आहेत लोकांना, अवेलेबलच नाही आहेत शॉपमध्ये। लॅपटॉपच्या किमतीवर पण परिणाम झालेला आहे, इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर पण परिणाम झाला आहे। हो, झालं आहे ना। तुम्ही काय घ्यायला आलात? आम्ही प्रिंटर, आमच्या शॉप आहे ना स्टेशनरी, बरं, म्हणजे ऑलरेडी आहे एक, पण आम्हाला अजून एक हवं आहे। किंमत वाढलेली वाटते? किंमत वाढली ना, किंमत वाढली। हो, तर त्याच्यामुळे एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक गोष्टींवरती या उपकरणांवरती परिणाम झाला असल्याकारणाने भारत हा जो मुख्यत्वे आयातदार देश आहे या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येऊन असेंबल होतात, त्याच्यावर सुद्धा मोठा परिणाम होईल। इतकंच नाही तर स्मार्टफोन इंडस्ट्रीवरती सुद्धा मोठा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळेल। कॅमेरामन नरसिंग संबंधी पाठक, झी 24 तास, मुंबई।